UTL सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। अखेर 3 दिवसानंतर मंत्री धनंजय मुंडे माध्यमांसमोर सरपंचांची हत्या व्यवहाराच्या प्रकरणातून झाल्याचा दावा, चौकशीतून सत्य बाहेर येईल, मुंडेंना विश्वास। वाल्मिक कराडवर खंडणी प्रकरणात कारवाई होणार, सरपंच हत्या प्रकरणातही नाव आल्यास कारवाई करणार, फडणवीसांचा इशारा, तडबीर पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांची बदली। संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोपीवर मकोका अंतर्गत कारवाई होणार, मुख्यमंत्र्यांची माहिती, तर हत्या प्रकरणी न्यायालयीन आणि SIT मार्फत दुहेरी चौकशी होणार। वाल्मिक कराड मागील 4 दिवसांपासून नागपूरमधील एका फार्म हाऊसवर अंबादास दानवेंचा दावा, तर वाल्मिकच्या ठिकाणाची माहिती दानवेंनी पोलिसांना द्यावी, मुंडेंची प्रतिक्रिया। वाल्मिक कराडला अटक होईपर्यंत बीडमध्ये ठिय्या आंदोलन करणार, अंजली दमन यांचा इशारा, तर धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळात स्थान न देण्याचीही मागणी। कल्याणमध्ये मराठी माणसाला केलेल्या मारहाण प्रकरणी आरोपी अखिलेश शुक्लाला अटक, आतापर्यंत 3 आरोपी ताब्यात, तर शुक्लांवर निलंबनाची कारवाई। मराठी माणसावर अन्याय होऊ देणार नाही, माजोर्ड्यांचा माज उतरवल्याशिवाय आम्ही राहणार नाही, कल्याणमधील घटनेनंतर फडणवीस आक्रमक। अधिकारी किती मोठ्या बापाचा असला तरी कारवाई होणारच, मराठी माणसावरचा अन्याय सहन करणार नाही, उपमुख्यमंत्री अजित पवारांचा इशारा। कल्याणमध्ये मराठी माणसाला झालेल्या मारहाण प्रकरणी राज ठाकरे संतप्त, महाराष्ट्र सैनिकांनी थैमान घातल्यास आमच्याकडे बोट दाखवू नका, राज ठाकरेंचा इशारा। मुंबईत मराठी व्यक्तीला त्रास देणाऱ्या परप्रांतीय अधिकाऱ्याची कान उघडणी, एक बिहारी सप्पे भारी धमकी देणाऱ्या अधिकाऱ्याला ठाकरे गटाकडून सज्जड दम। नीतीश कुमार कितने पे भारी गिरेगा तू, एक बिहारी सप्पे भारी कितने पे भारी करेगा। खासदार संजय राऊतांच्या भांडूपमधील बंगल्याची 2 अज्ञात बाईकस्वारांकडून रेकी, बाईकस्वारांनी राऊतांच्या घराचे फोटोही काढले, पोलिसांकडून चौकशी सुरू। संतोष देशमुखांसारखं काहीतरी करण्याचा प्रयत्न असेल, संजय राऊतांचा आरोप, तर रेकी प्रकरणी जो कोणी असेल कारवाई होईल, मंत्री उदय सामंतांची ग्वाही। आदित्य ठाकरेंनी घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट, संजय राऊतांच्या घराच्या रेकी प्रकरणी चौकशी करण्याची मागणी। नागपुरात गुंडांची महिला कर्मचाऱ्यावर दादागिरी, किरकोळ कारणावरून पायावर लोटांगण घालत माफी मागण्यास भाग पाडलं, 7 आरोपी ताब्यात। सोमनाथ सूर्यवंशीच्या मृत्यूप्रकरणी न्यायालयीन चौकशी होणार, विधानसभेत मुख्यमंत्र्यांची घोषणा, सोमनाथ सूर्यवंशीच्या कुटुंबाला 10 लाखांची मदतही जाहीर। सोमनाथ सूर्यवंशीला कोठडीत मारहाण नाही, पोलीस कोठडीमधील फुटेज उपलब्ध, वैद्यकीय तपासणीत त्यांना श्वसनाचा दुर्धर आजार असल्याचं सांगण्यात आलं, विधानसभेत मुख्यमंत्र्यांचं निवेदन। परभणीतील आरोपी मनोरुग्ण, त्याच्यावर 2012 पासून उपचार सुरू, परभणीतील घटनेला सकल हिंदू समाजाच्या कृत्याशी जोडणं चुकीचं, मुख्यमंत्री फडणवीसांचं विधान। पुढील काही तासात महायुतीचं खातेवाटप जाहीर होण्याची शक्यता, सूत्रांची माहिती। नाराजांची नाराजी आता दूर झाली, मंत्रिमंडळात संधी न मिळालेल्यानं पक्ष संघटनेत संधी मिळेल, विजय शिवतारे आणि प्रकाश सुर्वेंच्या नाराजीवर शिंदेंचं स्पष्टीकरण। धारावी पुनर्विकास प्रकल्प अदानी समूहाला देण्याविरोधातील याचिका हायकोर्टाने फेटाळली, नियमबाह्य पद्धतीने कंत्राट दिल्याचा दुबईच्या सेटलिंग कंपनीचा होता आरोप। UTL सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।